स्लायडिंग पडदे केले मित्रांनो. जर थंडी वाटली आपल्या कोकरा बकरांना तर स्लायडिंग पडदा ओढायचा. तुम्हाला 2-3 शेळ्यांच्या याच्यामध्ये आरामशीर तुम्ही चारा पाणी करू शकता. प्लॅस्टिकचं फीडर आहे मित्रांनो. जेवढं पाणी करा तेवढं पाणी आणा. मित्रांनो उमरी बाळापूर येथे आपण शिवम गोट फार्मवरती आज आपल्या कोकरांसाठी तुरीचा भुसा घ्यायला आलो होतो. परंतु योगायोग असा की आज आपला भाऊसुद्धा आपल्या गोट फार्मवरती मिळाली आणि दादांसोबत चर्चा झाली. छान असं यूट्यूबला ब्लॉग बनवला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तुम्हाला मजा येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघून. आमच्या तालुक्यामध्ये टॉपला बिझनेस चालू आहे भाऊंचा शिवम गोट फार्म म्हणून. तुम्हाला खाली आय डी देतो, त्या आय डीशी तुम्ही संपर्क करू शकता. तुम्हाला जर कोकरं पाहिजे असतील, बोकड पाहिजे असतील तर सगळं काही तुम्हाला किलोवरती मिळून जाणार आहे. वरती गेल्यानंतर सगळं तुम्हाला मी माल दाखवणार आहे, चारा पाण्याचं नियोजन दाखवणार आहे, कसं नियोजन चालू आहे दादांचं काय, आज सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळून जाणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आकाश रुपये व्लॉग बकरावालामध्ये. मित्रांनो आज आलो आपण उमरी बाळापूर येथे शिवम गोट फार्मला व्हिजिट करण्यासाठी आलो आहे. मित्रांनो शिवम गोट फार्मचे सर्वेश्वरा बामणे दादा आहे आपल्यासोबत. दादा नमस्कार. नमस्कार. भरपूर दिवसांपासून आपली ओळख झाली होती परंतु येणं कधी झालं नव्हतं. आज आपल्याकडे सुद्धा कोकरांचा बिझनेस आहे व्यवस्थितरित्या. थोडासा चाऱ्याचं नियोजनाबाबतीत आपण भाऊंकडे आलो होतो. व्यवस्थित असा चाऱ्याच्या रेटमध्ये त्यांनी आपला तुरीचा भुसा दिलेला आहे. सगळं तुम्हाला आज गोट फार्म दाखवणार आहे मित्रांनो. वरती गोट फार्म केलेला आहे आणि वरती गोट फार्म करण्याचे काय अनेक फायदे आपण अनेक वेळा तुम्हाला सांगितलेले आहे. तर आज आपण तुम्हाला परत एकदा नवीन गोट फार्ममध्ये घेऊन आलेलो आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो बघू शकता तुम्ही अतिशय योग्य नियोजन केलेलं आहे आणि टॉपचं नियोजन केलं आहे दादांनी. वरती गोट फार्म केलं आहे, त्याचबरोबर खाली प्लॅस्टिकची मॅट वापरून पाण्याची योग्य काळजी घेतलेली. त्याचबरोबर पुढं चारा पाण्यासाठी फीडर वापरलेले आणि सगळे कोकरं असतील किंवा बोकड असतील ह्या बाजूला बघू शकता तुम्ही. कोकरे आहे दादांकडं कोकरं आणि या बाजूला बोकड आहे. तर हा सर्व माल त्यांना किलोवरती विक्री करायचा आहे मित्रांनो. जर कुणाला पाहिजे असेल ईदीसाठी बोकड पालन करायचं असेल, जर कुणाच्या डोक्यात विचार असेल तुम्हाला गावरान बोकड पाहिजे असेल किंवा जत्रासाठी बोकड पाहिजे असेल, कशाहीसाठी माल नाही मित्रांनो, तुम्हाला किलोवरती माल भेटणार आहे. टॉप क्वालिटीचा किलोवरती माल केलेला आहे इथं आणि सेट केलेले कोकरे आहेत, सेट केलेले बोकड आहे आपल्याकडे. त्या बाजूला तुम्ही बघू शकता असे नवीन नवीन लोक दादांकडे येत असतात व्हिजिट करण्यासाठी. या बाजूला तुम्ही बघू शकता प्लॅस्टिकचे पूर्ण मॅट त्यांच्याकडे विक्रीसाठी आहे. तर मित्रांनो आता हे फीडर आहे. फीडरचे 2 ठिकाणी आपल्याला वरती चाऱ्याचं नियोजन करता येते. जर बोकड वाढले तर वरती घ्यायचं आणि बोकड छोटे असले की आपण असं खाली टाकायचं. असं एक छान असं नियोजन. त्याचबरोबर कमी जागेमध्ये उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक दरवाजा बनवलेला आहे, त्याला सुद्धा आपण एक फीडर फिट केलं आहे. दादा फीडर किती फुटाचं आहे? 4 फुटाचं. 4 फुटाचं फीडर वगैरे सगळे लागल्यानंतर तुमचं कॉन्टॅक्ट दिल्यानंतर व्यवस्थित रेटमध्ये करून द्याल. पाण्याचं बघा मित्रांनो सिस्टीम कशी ऑटोमॅटिक सिस्टीम आहे सगळी. पाणी जेवढं पाणी पिणार तेवढं पाणी आणा. हा बघू शकता तुम्ही नियोजन कसं केलंय. याच्यामध्ये तुम्हाला अंतर दिसतंय चारा पाण्यासाठी 4 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही, म्हणजे तुमच्या हातामध्ये जर कॅरेट असेल किंवा टप असेल तर तुम्ही अतिशय इझी याच्यामध्ये जाऊ येऊ शकता. म्हणजे असं नियोजन केलंय. याने काय होणार मित्रांनो, या रुंदीमध्ये तुम्हाला बकरांसाठी जास्त स्पेस मिळून जाणार आहे. असं नियोजन केलंय. आपण बऱ्याच वेळा शेडमध्ये बघतोय तर लोकांनी हा जो मधला स्पेस आहे हा कमीत कमी 8-8 फुटापर्यंत ठेवलेला आहे मित्रांनो. हा जर स्पेस तुम्ही कमी केला तर उत्पन्न तुमचं जास्त होणार आहे. म्हणजे या बाजूला तुमचा हा एरिया तुम्हाला जास्त मिळून जाणार आहे. बघू शकता तुम्ही असं नियोजन आहे दादांकडं. शिवम गोट फार्मवरती आलोय मित्रांनो आज आपण उमरी बाळापूर येथे. या बाजूला तुम्ही बघू शकता बोकड पालन आहे सगळीकडं. किलोवरती बोकड दिले जात आहे. जर कोणाला बोकड घ्यायचे असतील तर तुम्ही खाली नंबर दिलेला आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. उत्तम अशी पाण्याची सोय. या बाजूला बघा, हे बघा आता इथे पाणी कसं आहे मित्रांनो, पाणी दाखव बरं. हे बघा आता याच्यामध्ये जे पाणी कमी झालेलं आहे तर ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये पाणी येऊन पडणार आहे. म्हणजे अतिशय आपल्याला तिथं परत काम करायची गरज नाहीये. अतिशय त्याच्यामध्ये काय होणार आहे, आपली मजुरी कमी होऊन जाणार आहे. एकदा आपण एक योग्य काम केलं ना त्याच्यानंतर फक्त आता इथे अगदी 10 मिनिटाचं काम आहे. अक्षरशः मी आल्यापासून बघतोय यांनी फक्त 10 मिनिटात यांना चारा पाणी करून माणूस मोकळा झालाय. यांची संडास केलेली यांची जी घाण आहे, लेंडी खते, पूर्ण विष्ठा यांची खाली जाणार आहे. पूर्ण विष्ठा एका बाजूला त्यांनी केलेली आहे. म्हणजे एका बाजूला केल्यानंतर तुम्हाला प्युअर लेंडी खताचं सुद्धा विक्री करता येणार आहे. असं एक त्यांनी डोकेलिटी लावलेली आहे मित्रांनो. उत्तम असा गोट फार्म आहे. तुम्ही बघू शकता. व्हिजिट करायची असेल तर तुम्हाला मी ॲड्रेस सुद्धा देणार आहे, दादांचा कॉन्टॅक्ट देणार आहे. तुम्हाला काही घ्यायचं असेल, भुसा घ्यायचा असेल, मुरघास घ्यायचा असेल, बोकड घ्यायचा असेल, कोकरू घ्यायचा असेल, कोणतीही जातीमध्ये तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नक्की तुम्हाला व्यवस्थित क्वालिटीचा व्यवस्थित रेटमध्ये माल दिला जाणार आहे. याची नक्की तुम्ही दक्षता घ्या. या बाजूला बघू शकता मित्रांनो, तुम्हाला जर कोकरू पालन करायचा विचार असेल तर दादांकडे कोकरे विक्रीसाठी तुम्ही खाली कॉन्टॅक्ट देतो, त्यांच्याशी संपर्क करून
विचारपूस करू शकता कसा किलोने दिला जाणार आहे काय. कोकरं बघा छान कोकरं आहेत मित्रांनो, गावरान कोकरं आहेत, काही मडगाळ जातीचे कोकरं आहेत, काही इजापुरी कोकरं आहेत, टॉप क्वालिटीचे अतिशय आता एकदम निरोगी कोकरं आहे मित्रांनो. यांच्यावरती अजून औषध उपचार काही केलेला नाहीये, म्हणजे एकदम फ्रेश कोकरं आहे. असं छान असं नियोजन आहे, बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर कोणतीही खरेदी विक्री करायची असेल तर तुम्ही दादांशी कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो. तुम्हाला जर 1-2 शाळा असतील तुमच्याकडे, कमी बजेट जर मध्ये तुमचं असेल तर फिडर तुम्ही बघू शकता. 2 फुटाचं फिडर आहे. असं फिडर घ्यायचं तुम्हाला, 2-3 शेळ्यांच्या याच्यामध्ये आरामशीर तुम्ही चारा पाणी करू शकता. प्लॅस्टिकचं फिडर आहे मित्रांनो, अतिशय लाईफ आहे. याला जाडमध्ये फिडर आहे, एकदम असं अटकून दिल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही चारा पाणी करू शकता. त्याचबरोबर आहे 4 फुटामध्ये फिडर आहे, 3.25 फुटामध्ये फिडर आहे. म्हणजे तुमचा जर 10 फुटाचा गाळा जर असेल तर त्याच्यामध्ये साधारणतः 3 फिडर बसून जाणार आहे. हे 2 फुटाचे फिडर आहे. त्याचबरोबर आहे आपल्या पाठीमागे बघू शकता तुम्ही, प्लॅस्टिकची पूर्ण मॅट भेटून जाणार आहे. आता बऱ्याच जणांचं हे मागणं आहे मित्रांनो, बऱ्याच जणांचं हे म्हणणं आहे की दादा तुम्ही रेट सांगत नाहीये. तर काय होतं, तुम्ही घेणार कुठून आहे, त्याचबरोबर तुम्ही किती माल घेणार आहे. तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये माल घेणार असेल तर तुम्हाला रेट कमी दिला जाईल, परंतु तुम्ही जर थोडक्यात माल घेणार असेल तर तुम्हाला तो जे रेट आहे त्याच रेटने माल मिळून जाणार आहे. बाकीचे सर तुम्हाला रेटची माहिती करून घ्यायची असेल तर बाकीचे आपण सगळे डिटेल खाली देणार आहे, तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क करून विचारपूस करू शकता. या बाजूला तुम्ही बघू शकता तूर भुसा आहे आपल्याकडे. हा तूर भुसा सुद्धा आपण विक्रीसाठी मित्रांनो, याचा सुद्धा रेट जर जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही खाली संपर्क करू शकता. तूर भुसा आहे, त्याचप्रमाणे मुरगा सुद्धा आपल्याकडे भेटणार आहे मित्रांनो. उत्तम असा व्यवसाय चालू आहे. शिवम गोट फार्मवरती आलोय आपण. दादा आहे, दादा आपल्या समोर. दादा नमस्कार. नमस्कार. तुम्ही आमच्याशी कशी ओळख झाली होती? मी तुमचा व्हिडिओ पाहिला होता ना आपला आकाशवरती व्लॉग म्हणून. मित्रांनो वेगवेगळे आपण व्हिडिओ बनवतोय, तर खास म्हणजे आपण आपल्या ऍडव्हर्टाईज साठीच व्हिडिओ बनवत असतो. आकाश रुपये बकरावाला म्हणून आपला आयडी फेमस आहे मित्रांनो. आणि दादा आपण असंच गोट फार्मवरती वेगवेगळ्या व्हिजिट करत असतो. आज इथं आल्यानंतर भरपूर आपल्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे. माझं सुद्धा गोट फार्म आहे मित्रांनो. आता जसं की आपल्या सबस्क्राईब लोकांना सगळ्यांना माहिती आहे, तर तुमच्याकडे आल्यानंतर भरपूर गोष्टी मला बघायला भेटल्या. तर अशाच नवीन नवीन गोष्टी आपण आपले जर व्हिडिओ बघून लोक येत असतील तर 100% त्यांना थोडासा डिस्काउंट आपल्याकडून द्या. कारण आपले जे लोक आहेत ते लांबून लांबून येणार आहेत. भरपूर लोक आपल्याला बघतायत, जे नवीन लोक आहेत ते सुद्धा या क्षेत्रामध्ये उतरले, त्यांना सुद्धा सहकार्य करा. अशी टॉपची सिस्टीम आहे मित्रांनो. बेड फिरवल्यानंतर पूर्ण विष्ठा ही खाली जाणार आहे, ज्याने काय होणार आहे मित्रांनो, तुम्हाला हे प्युअर लेंडी खत एक मिळून जाणार आहे. लेंडी खतचा सुद्धा रेट हा टाईट असतो आणि अतिशय उत्तम असं खते बघू शकता तुम्ही. आणि मनुष्यबळ पूर्ण वाचते मित्रांनो. माणूसबळ याच्यामध्ये काही लागत नाहीये. एक 10 मिनिटामध्ये पूर्ण तुम्ही एवढं 50-100 जनावरांचं काम आवरून तुम्ही अगदी मोकळे होऊ शकता. असं नियोजन छान केलं आहे. शिवम गोट फार्मवरती बघतोय आपण. उद्योग भाऊंचा चालू आहे. त्या बाजूला समोर बघितल्यानंतर आपला पोल्ट्री फार्म दिसेल वरती, आणि खाली असा गोट फार्म आहे. हा स्लायडिंग पडते. हे स्लायडिंग पडदे केले मित्रांनो. जर थंडी वाटली आपल्या कोकरा बकरांना तर हा स्लायडिंग पडदा ओढायचा, त्याच्यानंतर पूर्ण कडेने सगळ्या पडदा जाणार आहे. म्हणजे अतिशय आपला फायदा ठरणार आहे याचा. अतिशय आतमध्ये थंडी बिंडी सगळं कमी होऊन जाणार आहे. असं नियोजन केलं आहे छान असं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या तुमची. रामकृष्ण हरी.